नमस्कार मैत्रिणींनो, तर मी पूनम माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तर आता सकाळचे 10 वाजले आहेत। तर मुलं शाळेत गेली आहे आणि माझाही स्वयंपाक झाला आहे। तर स्वयंपाकामध्ये मी छान असा आज वाटाण्याची भाजी बनवली आहे आणि इथे माझे चपातीही बनवून झालेले आहेत, भाजी पण बनवून झाली आहे आणि आता मला जरा किचनची क्लीनिंग करायची आहे। तर आठवड्यातून मी एकदा ही क्लीनिंग करते। तर तुम्हाला दिसतच असेल की ही जाळी पण म्हणजे खराब झाली, कारण आपण इथे स्वयंपाक केला की याचा पूर्ण धूर या जाळीतून बाहेर जातो। तर यामुळे ही खिडकी मला आठवड्यातून एकदा स्वच्छ करावीच लागते। तर आज ही क्लीनिंग मी करणार आहे। तसेच हे सर्व जे ड्रावर आहेत हेही मला स्वच्छ करायचे आहेत। तर हे असं सर्व विस्कटलेलं आहे ते व्यवस्थित ठेवायचं आहे। तर यामध्ये जास्त म्हणजे असं काही नाही आहे, पण धुराळ वगैरे सारखा येतो ना, त्यामुळे हे ड्राव पूर्ण क्लीन करायचे आहेत। तसेच हे पूर्ण फर्निचर दिसते ना तुम्हाला, तेही क्लिनिंग करणार आहे, कारण यावरही धूळ जमा होती आणि एकदम खराब दिसतं ते। त्यामुळे हे खराब दिसू नये म्हणून ते पण स्वच्छ करायचं। तसेच हे डबे वगैरे मी इथे ठेवलेले आहेत, तर याच्यावरही धूळ बसते। तर हेही मी आता जरा पुसून घेणार आहेत हे डबे। याला आपण हात वगैरे लावतो ना, तर ते खराब होतात डबे। तर असंच एक दिवस टायमिंग काढून हे डबे व फर्निचर एकदा पुसून घेतलं ना की छान दिसतं। आणि इथे पाहू शकता तुम्ही आमच्या मॅडम कशा झोपल्या आहेत। तर ही शिजुका आमची वाट बघते। आता टायमिंग झालं आहे, 11 वाजले आहेत। तर मुलांची शाळा सुटते 11 वाजता, तर आर्यन येण्याचं टायमिंग झालेलंच आहे। तर ती वाट बघते आणि जेव्हा कोणी बेल वाजवे ना, तर तिचं असं होतं की पटकीनी जणू काही ती उघडायला जाणार आहे दरवाजा, असं ती ओरडत असते। तर बघते बघा ती माझ्याकडे कशी। तर आता ती आर्यनची वाट बघते। आर्यन आता 15 ते 20 मिनटामध्ये येईलच। तर आणि आता सध्या मुलांना सकाळची शाळा आहे, त्यामुळे ते घरी लवकरच येतात। तर आता हे घरही मला पूर्ण आवरायचं आहे, हे शोकेशही पुसायचं आहे। तर ही पूर्णच क्लिनिंग मी आज करणार आहे। तर हे सोप्यावरचं ही मला धुवायचं आहे, तर हे पण धुण्यासाठी मी काढणार आहे। तर तुम्ही पाहू शकता सकाळी सकाळी असा पसारा असतोच घरामध्ये। तर मुलं शाळेमध्ये गेल्यावर हे मी सर्व आवरते, परंतु आता सकाळची शाळेमुळे मुलं घरी लवकर येतात, त्यामुळे ते आवरायला आत्ताच लागणार आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही आर्यनची स्केटिंग। तर स्केटिंग खेळतो आणि इथेच ठेवतो। ती कितीही वेळा मी उचलून बाहेर ठेवते, परंतु तू बाहेरून आणून इथेच ठेवतो। तर त्याला ती स्केटिंग लागते, त्यामुळे तो इथे आणून ठेवतो। तर इथे पाहू शकता तुम्ही हाताला धूळ दिसते। तर हे कितीही क्लीन केलं ना तरीसुद्धा इथे याच्यावर धुराळा हा बसतोच, परंतु ते क्लीन करावंच लागतं। तसेच येथे याच्यावरही असंच धुराळा बसलेला आहे। तर चला आता क्लिनिंग करून घेते। तर इथे शिजुकाला भूक लागली होती, म्हणून मी तिला पहिल्यांदा पेडगी टाकली, परंतु मी पाणी ठेवण्याचे विसरले। तर ती किचनमध्ये आली, तर तिला पटकीनी आधी पाणी नेऊन ठेवले। तर नंतर मग मी किचन आवरण्यासाठी किचनमध्ये आले। तर किचनमध्ये भरपूर भांडी आज होती, कारण मी भांडी घासण्यासाठी पण काढली होते। तर पहिल्यांदा भांडी घासून घेतली, कारण भांड्यांचं खूप सकाळी सकाळी पसार होतं।
तर हा पसारा आधी आवरून घेतला ना तर काम थोडं आवरल्यासारखं वाटतं. तर त्यामुळे मी पहिल्यांदा भांडीच घासून घेतली आणि किचन मोकळा झाला ना म्हणजे किचनवर उभं राहून वरची खिडकी वगैरे पण घासता येते. तर त्यामुळे आधी मी भांडी घासली आणि इथे कपडे पण भरपूर होते आज. तर ती मी पहिल्यांदा मशीनला लावून दिली, कारण इकडे काम आवरूस्तोपर्यंत कपडे पण धुवून होतात आणि त्यामध्ये अधूनमधून लाईट ही जातेच. तर इथे मी पहिल्यांदा घरं स्वच्छ झाडून घेतली, कारण सकाळी उठल्या घरं झाडली होती. परंतु पुन्हा स्वयंपाक वगैरे झाला की थोडंसं म्हणजे खाली वगैरे सगळं सांडतं. तर त्यामुळे किचन पहिल्यांदा झाडून घेतलं आणि त्यानंतर हॉलही झाडला व त्यानंतर मग मला ही किचनची खिडकी साफ करायची होती. त्यामुळे मग मी या खिडकीवर म्हणजे ही जाळी आहे ना त्यावर गरम पाणी ओतले होते आणि मग नंतर घासणीने लिक्विड आणि साबण हे दोन्ही वापरून छानपैकी घासले. तर छान निघली ही जाळी पण आणि हे जे अँगल आहेत ना तर तेही घासले म्हणजे तेही एकदम छान निघले. व त्यानंतर मग मी खाली उतरले आणि स्वच्छ गॅस धुवून घेतला, कारण अधूनमधून गॅसही धुवायला लागतो, कारण तोही सारखा खराब होतो. आणि त्यानंतर मग मी पूर्ण किचन धुतला व किचन धुतल्यावर जे पाणी आहे ना ते थोडंसं या टॉयलेटवर पण पडतं. तर त्यामुळे हे सर्व क्लीन तसं होतंच सारखं माझ्याकडून, परंतु आठवड्यातून एकदा जर आपण अशी एकदम स्वच्छ क्लिनिंग केली ना की हे डाग वगैरे आहे ना ते काहीच दिसत नाही. कारण आपण जर काही सामान घ्यायला गेलो ना तर हे डाग असे दिसतात. त्यामुळे अधूनमधून यावर कापड तर मारावंच लागतं आणि धुराळाही बसतो तर तोही पुसावा लागतो. परंतु कधीतरी एकदम साबण किंवा लिक्विड लावून जर आपण ते पुसून काढलं ना तर एकदम छान अशी ही क्लिनिंग होऊन जाते. तर तुम्ही पाहू शकता इथे खिडकी तुम्हाला छान दिसतच असेल. तर हे नळ वगैरे आज सर्वच घासलं होतं, गॅसही घासला होता, त्यामुळे पूर्ण किचन एकदम छान क्लीन झालं होतं. त्यानंतर मग मी आले हॉलकडे. तर हॉलही मला आज जरा स्वच्छ करायचा होता. नंतर मग मी शोकेश आवरा घेतलं होतंच. तर हे वरचे जे गिफ्ट वगैरे आहेत किंवा शोपीस आहेत ते सर्व खाली काढले आणि स्वच्छ पुसून पुन्हा लावले. तर त्यामुळे आज तुम्हाला शोकेश बघा किती छान दिसत आहे. कारण रोज आवरलं तरी धुरा हा रोज बसतोच, परंतु 8 दिवसांनी एकदा हे स्वच्छ केल्यावर अजून छान दिसतं. तर त्यानंतर मग मी हे ड्राव पण स्वच्छ करायला घेतले, कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात रुमाल, नॅपकिन आणि सॉक्स वगैरे झाले होते. मग जे सॉक्स वगैरे लागत नाही ते बाजूला काढले आणि जे लागतात ते त्यामध्ये ठेवले. तर असं रुटीन तर आपलं चालूच असतं कामाचं, परंतु कधीतरी हे कप्पे वगैरे पण आवरायला लागतात. तर म्हटलं आज टायमिंग आहे तर म्हटलं करून घ्यावं. तर त्यामुळे मी हे ड्रावही छान प्रकारे आवरून घेतलं. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण घराची डीप क्लिनिंग आठवड्यातून एकदा केली ना तरी घर स्वच्छ होऊन जातं. कारण रोज तोच पसारा काढून स्वच्छ करून आपणही थकून जातो. त्यापेक्षा थोडंफार आपण रोज तर करतोच, परंतु आठवड्यातून एकदा हे असं डीप क्लिनिंग केलं ना की घर एकदम छान दिसतं.
तर पूर्ण क्लिनिंग करायला मला 1 वाजले होते. त्यानंतर मग मी खूप थकली होती, त्यामुळे मस्त अशी लस्सी केली आणि सर्वांनाही दिली व मीही घेतली. तर असा होता माझा आजचा दिवस. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.